कृती क्रमांक 4 मधील चौथे उदाहरण पाहूया. एका बसमध्ये 46 प्रवासी बसू शकतात, तर अशा प्रकारच्या 768 बसमध्ये किती प्रवासी बसू शकतात? तर आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे की एका बसमध्ये 46 प्रवासी बसू शकतात, तर अशा म्हणजे 46 प्रवासी बसू शकतील अशा बसची संख्या 768 असेल, तर त्या 768 बसमध्ये एकूण किती प्रवासी बसू शकतील असा आपला प्रश्न आहे. याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला एका बसमधील प्रवासी गुणिले एकूण बसची संख्या याचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे आपले जे उत्तर आहे ते आपल्याला मिळेल. तर चला आता आपण गुणाकार करूया. इथे आपण लिहूया एका बसमध्ये प्रवासी बरोबर किती. इथे माझे थोडे चुकले, म्हणजे गुणाकार करता येतो, पण आधी इथे मला एकूण बसची संख्या लिहायची होती, म्हणून मी इथे आधी बसची संख्या असेच लिहिते. एकूण बसची संख्या बरोबर 768 गुणिले, असं जरा सोपे जाते आधी मोठी संख्या लिहिल्यानंतर. तसे म्हणले तर उत्तर दोन्ही एकच येते, पण मला असे सोपे वाटते म्हणून मी असे लिहिले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लिहू शकता. तर आता आपण लिहूया एका बसमधील प्रवासी बरोबर किती लिहायचे आहे तिथे, तर 46. आता आपण याचा गुणाकार करूयात. किती येते याचे उत्तर, तर चला काढूया. 48 हातचे आले 4, 36 आणि हातचे आलेले 4 अधिक केल्यानंतर 40 उत्तर येते. हातचे आले 4, 6 42 अधिक 4 46. इथे 0 देऊया. आता दशकाने गुणूया. 4 8 32, हातचे आले 3, 4 6 24, हातचे आलेले 3 अधिक केल्यानंतर इथे होतात 27 होतात. मग हातचे आले हातचे नाही येत वाटते, इथे नाही येतात, इथे 2 येतात ना, तर हातचे आले 2, 4 7 28 आणि हातचे आलेले 2 अधिक केल्यानंतर इथे होतात 30. इथे 30 लिहूया.
आता याची आपण बेरीज करूयात. 8 2 6 अधिक 7 13. हातचे आले 1. हातच्याचे 1 अधिक 4 बरोबर 5. इथे 3 हे आले आपले उत्तर. इथे आपण लिहूया तर अशा प्रकारची, इथे तर लिहिण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण अशा प्रकारचे लिहूया. अशा प्रकारच्या 768 बस मध्ये 35,328 प्रवासी बसू शकतात. अशा प्रकारे आपण इथे हे उत्तर लिहिलेले आहे. आणि आपली जी कृती क्रमांक 4 मधील चौथे उदाहरण होते ते सुद्धा इथे संपलेले आहे. आता आपण कृती क्रमांक 4 मधील 5वे उदाहरण पाहूया. चला पाहूया. लातूर ते पुणे अंतर 368 किमी आहे. एका बसने लातूर ते पुणे व पुणे ते लातूर अशा 14 फेऱ्या पूर्ण केल्या तर त्या बसने किती अंतर पार केले असेल. म्हणजे